नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास वनवे आपल्या ॲडव्हान्स MPSC या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करतो. सध्या कसं आहे, आयोगानं आपल्याला परीक्षेच्या तारखाही जाहीर केलेल्या नाही आहेत. त्यांनी फक्त आपल्याला एकच सांगितलेलं आहे, आम्ही यात अवकाश तारखा जाहीर करूयात. पण आपण यात अवकाशला अडथळा न समजता एक संधी समजूया आणि आपल्याला जो पूर्वपरीक्षेला वेळ मिळालेला आहे तो आपण सत्काराने लावूया. आम्ही ॲडव्हान्स MPSC आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा विश्लेषण बॅच. या बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत तर प्रत्येक प्रश्नाचे यामध्ये डिटेल्ड ॲनालिसिस, कंटेंट, त्या प्रश्नाविषयीचा कंटेंट, ॲप्रोच आणि जे रिसेंट पेपर झालेले आहेत त्यानुसारचे प्रेडिक्शन यामध्ये दिलेले आहेत. कंबाईन ग्रुप बी 2017 ते 2022 याच्यासह त्यानंतर कंबाईन ग्रुप सी प्रिलिमचे 2021 आणि 22. त्यानंतर आपला रिसेंटली तो 30 एप्रिल 2023ला पेपर झालेला आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम 2023. या सर्व पेपरचे व्हिडिओ लेक्चर्स प्लस PDF आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये साधारणपणे 900 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे. 900 प्रश्नांचं 18 तासांमध्ये विश्लेषण घेतलेलं आहे. जिथे गरज असेल तिथे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी प्लस शॉर्टकट ट्रिक्स थ्रू विश्लेषण घेतलेलं आहे. यामध्ये सोबत तुम्हाला आपले ज्ञानेश्वर सर जे ॲडव्हान्स MPSCवर करंट घेतात त्यांचे मागील एका वर्षाचे करंट अफेअरच्या नोट्स मिळतील. ही बॅच आपण आपलं जे ॲडव्हान्स MPSC ॲप आहे या ॲपवर लॉन्च करतोय, त्यामुळे तुम्ही हे ॲप डाउनलोड करायला पाहिजे. सोबत या बॅचची व्हॅलिडिटी आपल्याला पूर्वपरीक्षेचे पेपर होईपर्यंत, पूर्वपरीक्षा होईपर्यंत आपल्याला येईल. आणि साधारणपणे 3 व्ह्यूज दिलेले आहेत. मार्गदर्शक आम्ही दोघे आहेत, मी स्वतः आणि ज्ञानेश्वर सर करंट घेतील आपल्या यामध्ये. आता यामध्ये आपण बघूया काही 2023 मधले काही सिलेक्टिव्ह प्रश्न इथे घेतलेले आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? अ. केशवराव बागडे, केशवराव बोले. ब. रघु भिकाजी गेनुबाबाजी. क. नारायण सुरकाजी, विठ्ठल कोरगावकर. ट. कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. पर्याय उत्तर बघूयात. 1. अ आणि ब फक्त. 2. ब आणि ड फक्त. 3. अ, ब आणि क. 4. ब, क आणि ड फक्त. आता बघा, ज्यावेळेस आपण इतिहासाचे प्रश्न सॉल्व्ह करतो आपण एकच गोष्ट ध्यानात ठेवलेली, काय? कमीत कमी एलिमिनेट आणि जास्तीत जास्त बरोबर. म्हणजेच काय, जर चुकीचं म्हणजे कमीत कमी आपण चूक करतो आणि जास्तीत जास्त आपण बरोबर धरतो. आता ज्यावेळेस कसं आहे, एखाद्या वेळेस व्यक्तिविशेष दिलेलं असतं तर अशा व्यक्तिविशेष दिलेला असेल ना तर जास्तीत जास्त व्यक्ती त्या ऑप्शनमध्ये आले पाहिजेत असा ऑप्शन आपण निवडतो, बरोबर आहे. किंवा जोही कंटेंट दिलेला असेल तो जास्तीत जास्त त्या ऑप्शनमध्ये आला पाहिजेत. म्हणजे कधी गावाची नावं दिलेली असतात, कधी व्यक्तीची नावं दिलेली असतात, कधी संस्थांची नावं दिलेली असतात. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला जास्तीत जास्त सोबत जावं लागतं. आता बघूया आपण. आता मला सांगा, आपण अ बघूया. अ मध्ये केशवराव बागडे आणि केशवराव बोले दिलेले आहे. बरे, केशवराव बागडे आपण कुठे वाचतो? हे केशवराव बागडे आपण देशाचे दुश्मन जे पुस्तक आहे तिथे वाचतो. यांनी देशाचे दुश्मन पुस्तक आहे त्याला प्रस्तावना दिलेली आहे. म्हणून आपण जर अ एलिमिनेट केलं तर आपले 2 ऑप्शन जातात बघा, पहिला आणि तिसरा. आपल्याकडे काय उरतं? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. आपण ज्या मागच्या ॲनालिसिसनुसार जर इथं सॉल्व्ह केला तर आपण काय करतोय, कमीत कमी वाला ऑप्शन आपण एलिमिनेट करतोय आणि जास्तीत जास्त ऑप्शनवाल्यासोबत आपण जातोय. आता इथं बघा, आपण ऑप्शन 2 एलिमिनेट केल्यानंतर आपल्याकडे काय उरतंय? ब, क, ड. आणि हेच आपलं पहिल्या प्रश्नाचा आन्सर आहे, बरोबर आहे. आता बघा, देशाचे दुश्मन हे पुस्तक जे हे कधीच आहे? तरी 1900च्या नंतरचं आहे, बरोबर. आणि आपली बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कधीची संस्था? ही 1884ची, बरोबर. म्हणून त्यामुळे ना आपण हे ब, क, ड आन्सर आपलं बरोबर ठरतं. आता बघूया. आता बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात. त्याचा जन्म कुठला? ठाण्याचा. मूळगाव कन्नेर. दिनबंधूमधून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडले होते. 1884ला देशातली जी पहिली कामगार संघटना स्थापन झाली तीच
बॉम्बे मिल अँड असोसिएशन, आणि याच्यावरच प्रश्न विचारला होता की याच्या स्थापनेमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता. तर मग आता कोणाकोणाचा सहभाग होता? रघु भिकाजी, गेनोबाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. बरोबर. आता त्यानंतर 24 एप्रिल 1890 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली होती, आणि जी की मागणी 10 जून 1890ला मान्य झाली. हिंदू मुस्लिम दंग्यावेळी नारायण मेघाजी लोखंडे यांनी जे कार्य केलेले त्याबद्दल त्यांना राव बहादूर हा किताब देण्यात आला होता. तसेच त्यांना जस्टिस ऑफ पीस या पदवीने सन्मानित करण्यात आले होते. 1877ला कृष्णराव भालेकर यांनी एक न्यूजपेपर चालू केलं होतं. कोणतं? दिनबंधू, जे की सत्यशोधक समाजाचे हे पहिले वृत्तपत्र आपण म्हणू शकतो. पण हे नंतर 1880 रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्वतःकडे घेतले आणि त्यांनी याच न्यूजपेपरमधून कामगारांचे प्रश्न मांडले. म्हणूनच बघा आता याच्यावर काय लिहिलेलं राहायचं, जर्नल डिवोटेड टू द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास. हा पेपर आहे ना, हे साप्ताहिक होतं बघा, हे दर रविवारी पब्लिश व्हायचं. याच्यामध्ये महात्मा फुलेचे अखंड आणि शेतकऱ्याचा आसूड काही भाग याच्यामधून प्रसिद्ध केले होते. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल म्हणाला. कधीचा प्रश्न आहे? कशा 1857च्या उठावावर, बरोबर. मग आता हे असं स्टेटमेंट कोण देऊ शकतं? जो व्यक्ती त्यावेळेस स्वतः प्रेझेंट असणार आहे, किंवा ज्या व्यक्तीसमोर हा उठाव घडला तोच व्यक्ती हे स्टेटमेंट देऊ शकतो, बरोबर आहे. आपण इतिहासाचे प्रश्न ज्यावेळेस बघतो तर आपण तिथं सरळ ठरवलेले काय की त्यांची टाईमलाईन आपल्याला माहिती पाहिजे. टाईमलाईनहून आपण बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह करतो. आता बघा, लॉर्ड डलहौसी पहिला पर्याय आपला, लॉर्ड डलहौसी. त्यानंतर 2 लॉर्ड रिपन, 3 लॉर्ड माउंटबॅटन आणि 4 लॉर्ड कॅनिंग. आपल्याला सर्वांना माहिती हा बऱ्यापैकी इझीवाला प्रश्न होता. फक्त थोडं तुम्हाला आपल्याला तिथं थोडं जागरूक ठेवायची होती आपली बुद्धी. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा, लॉर्ड कॅनिंग 1857च्या उठावाच्या वेळी होती. लॉर्ड डलहौसी कधी होते? 1848 ते 1856 पर्यंत. लॉर्ड रिपन 1880 ते 1884 पर्यंत. आणि लॉर्ड माउंटबॅटन 1947च्या वेळी होते. म्हणजे सर्वात पहिले जर आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करायचा असेल तर आपण कोणता करतो? लॉर्ड माउंटबॅटन. आपल्याकडे उरतात 3, पण याचं 3. आता हे तर भाऊ आपले 1848 ते 1856 म्हणजे 1856लाच निघून गेले होते, आणि हेच मेन रिझन होतं यांचं. म्हणजे 1857च्या उठावाचं जर आपण मेन रिझन बघितलं तर लॉर्ड डलहौसीच होते. म्हणजे बघा, संस्थानिकांचे खालसा करणं, त्यानंतर धार्मिक रूढी परंपरा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं वगैरे, ह्या खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण 1856मध्ये हे गेल्यामुळे हे तर काही असं 1857च्या उठाविषयी म्हणणार नाही. म्हणजे आपला पर्याय 1 पण गेला. आता उरत होते लॉर्ड रिपन आणि लॉर्ड कॅनिंग. आपल्याला माहिती आहे 1857च्या उठावाच्या वेळी कोण होते? लॉर्ड कॅनिंग. म्हणून आपला आन्सर काय? पर्याय क्रमांक 4. आता बघा, लॉर्ड डलहौसी यांच्याविषयी आपण एक्स्ट्राची माहिती बघूया. त्यांना मुक्त व्यापार नीतीचा समर्थक म्हणतात, आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. ते खालसा पद्धतीने विलिनीकरण त्यांनी त्या टायमावर झालं होतं यांच्या वेळेमध्ये. ते पहिलं कोणतं होतं मग? सातारा आपलं संस्थानिक. आपण एक इथं शॉर्टकट ध्यानात ठेवू शकतो, कोणता? साजय संबलोर बग उदय झाशीना करवत. म्हणजेच काय? सातारा, जैसलमेर, संबलपूर, ओरछा, बागेल, उदयपूर, झाशी, नागपूर, करौली आणि अवध. बंगालच्या गव्हर्नरला हेल्प करण्यासाठी यांनी लेफ्टनंट गव्हर्नर नियुक्त केला होता. 1853ला शिक्षणासाठी संपूर्ण पश्चिम भारतामध्ये एक थॉम्सन मेथड म्हणून इंट्रोड्यूस केली होती. 1853ला पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे, मुंबई ते ठाणे सुरुवात झाली. त्यानंतर 1854ला वूडचे घोषणापत्र पब्लिश झाले होते. ग्रँड ट्रॅक रोडची दुरुस्ती करण्यात आली होती. 1854ला पोस्ट ऑफिस ॲक्ट आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना आणि विधवा पुनर्विवाह कायदा केला होता. आता बघा, इथं जर आपल्याला प्रश्न फ्रेम झाला ना, आतापर्यंत लॉर्ड डलहौसीवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. आता जर आपल्याला प्रश्न आला ना तर एखाद्या डिपार्टमेंटचं इयर विचारतील, किंवा पर्टिक्युलरली वूडचे घोषणापत्र डॅश डॅश वर्षी पब्लिश झाले म्हणजे असं विचारतील. काहीतरी असा एखादा फॅक्च्युअल डाटावर इथं आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा, आपल्याकडं लॉर्ड रिपन आहेत. लॉर्ड रिपन यांनी हे होते आपल्याकडे 1880 ते 1884 या दरम्यान. त्यावेळेस त्यांनी
लॉर्ड लिटनच्या काळामध्ये जो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रिलीज झाला होता तो यांनी कॅन्सल केला. त्यानंतर इंडियन आर्म्स ॲक्ट कॅन्सल केला. पहिला फॅक्टरी ॲक्ट यांच्या काळामध्ये मंजूर झाला होता. यांनी आर्थिक विकेंद्रीकरणासाठी उत्पन्नाची साधनेची तीन भागात डिवाइड केली. एक केंद्र, प्रांत आणि समवर्ती सूची. हंटर आयोग 1882 मध्ये पब्लिश झाला. हंटर आयोग नेमण्यात आला होता. यासमोर पंडिता रमाबाई, महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती. त्यानंतर बघा यांनी म्हैसूर राज्याची पुनर्स्थापना केली. इथं काही विद्यापीठं पण स्थापन झाली होती, लाईक पंजाब आणि अहमदाबाद. त्यानंतर हिल्बर्ट बिल आणि रुरकी ठराव यांनी मांडले होते. यांच्या दरम्यान मांडण्यात आले होते ते. आता बघा लॉर्ड कॅनिंग 1857 मध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता विद्यापीठाची स्थापना झाली. 1858 मध्ये भारताच्या सुशासनाचा कायदा आला. राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1958 ला अलाहाबाद येथून पब्लिश झाला होता. IPC 1860. आता IPC लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की रिसेंटली त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि आपण नवीन लॉज आणलेले आहेत. तर हा कोणी बनवला होता? मॅकॉलेने 1836 मध्ये. इंडियन हायकोर्ट ॲक्ट आहे यानुसार 1861चा ॲक्ट आहे यानुसार मुंबई, मद्रास, कोलकाता येथे नवीन हायकोर्ट स्थापन करण्यात आली होती. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे बघा, की सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर त्यावेळेचं 1773च्या कायद्याने. बरोबर आहे. आता बघा 1865 मध्ये भूतान युद्ध झाले. त्यानंतर लॉरेन्सने जलसिंचन खाते तयार केले. त्याचा प्रमुख कोण होता? रिचर्ड स्ट्रॅची. आपला पुढचा प्रश्न बघूया. इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? अ. बिंबडी, शिरूर, पारनेर, नगर. 2. ब मध्ये काय सांगितलं आपल्याला? इंदापूर, हवेली, बागलान, सातारा. त्यानंतर क. तासगाव, शिराळा, जत, मलकापूर. ड. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. बरोबर. आता यामध्ये बघा, आता आपण काय करतो, आपण हिस्ट्रीमध्ये आपण एकही सांगितलं काय, की हिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त सोबत जायचं आणि कमीत कमी एलिमिनेट करायचे. बरोबर आहे. आपण ते जरी लॉजिक ध्यानात ठेवलं ना तरी आपण या प्रश्नाचं बरोबर उत्तर काढतो. आता बघा आपण डाऊट कशावर घेतो माहिती आहे का? रत्नागिरीवर. आपण सगळे विचार करतो काय, यार पहिला उठाव कुठं? सुपेला झालेला आहे. बरोबर आहे, शेतकऱ्यांचा. मग यार हे सुपे तर इथं आलं नगरजवळ, मग या रत्नागिरी वगैरे इकडं कशाला गेले? पण आपल्याला माहिती आहे का की रत्नागिरीला झाला होता की नव्हता झाला? आणि आपण एकच ठरवते काय, की जोपर्यंत आपल्याला कन्फर्म माहिती नाही की झाला होता तोपर्यंत आपण त्याला बरोबरच पकडतो ना. आपण त्याला चुकीचं कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, काही प्रश्नामध्ये जर आपल्याला थोडंही जरी वाटलं ना, थोडं असं 1% जरी वाटलं ना की यार हे बरोबर असू शकतं म्हणून, तर ते बरोबर पकडायचं. म्हणजे माणसाचा जो ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आहे ना तो इथं कामी येतो आपल्याला. आता बघा त्यानंतर आता इथे जर समजा आपण डला एलिमिनेट नाही केलं आणि आपण फक्त जर जास्तीत जास्त ऑप्शन सोबत गेलो तर फक्त आपल्याला एकच ऑप्शन असा आहे की तो जास्तीत जास्त गावांची माहिती दिलेली आहे. अ मध्ये लिमिटेड आहे, ब मध्ये लिमिटेड आहे, त्यानंतर 2 मध्ये लिमिटेड आहे आणि 4 पर्यायामध्ये पण लिमिटेड दिलेली. फक्त आपला तिसराच पर्याय असा ना की ज्यामध्ये जास्तीत जास्त गावांची नावं देण्यात आलेली. आता बघा एकदा इथे लेअरिंग तुम्हाला जे म्हणतो ना, लेअरिंग काय असतं बघा. आता आपल्याला विचारलं की पहिला उठाव कोठे झाला होता? बरोबर. त्यानंतर याच्या अगोदर 2000 म्हणजे 20ला प्रश्न आला, त्यानंतर 21ला प्रश्न आला आणि जिथे हे 2 प्रश्न विचारलेले आहेत ना याच्याच बाजूला नंतर हा पॅराग्राफ दिलेला आहे. आता हे कुठून आलं तर याला आपलं जे 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे ना त्यामधून. म्हणजे आपण जर एकदा क्वेश्चन बघितलं ना की यार पर्टिक्युलर या सोर्समधून एक प्रश्न विचारतोय तर त्याच्याच आजूबाजूला आयोग त्याच्यानंतरचा प्रश्न विचारतोय. आपण पुढं याचा आणखीन एक क्वेश्चन एक्सप्लेन करूया. याच टाईपचा आहे, म्हणजे सोर्समधून कॉपी झालेला आहे तिथल्या तिथंच, तर त्याचं एक्सप्लेनेशन देऊया पुन्हा. पण एक आपले म्हणजे याचं काय माहिती आहे का, पहिले आपले सोर्स डिफाईन करायचे आणि त्यानंतर असं लेअरिंग आपल्याला करायला सोपं जातं. आता त्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघूया. आता बघा प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन दिलेली आहेत आणि त्याच्या आपल्याला जोड्या त्याच्या अध्यक्ष दिलेले त्यांच्या जोड्या लावायला सांगितलेले. आता यामध्ये बघूया. पहिलं अधिवेशन अ 1889 5वे अधिवेशन मुंबई येथे, 1891 7वे अधिवेशन नागपूर येथे, 1895 11वे अधिवेशन पुणे येथे, त्यानंतर 1897 13वे अधिवेशन अमरावती येथे,
आणि आपल्याला इथं अध्यक्षांच्या जोड्या लावायला सांगितलेलं आहे. बरोबर. आता बघा, आपल्याला माहिती आहे 1889 कुठं झालं होतं मुंबईला. त्यावेळेस महिलांनी सहभाग घेतला होता. लोकमान्य टिळक तिथे गेले होते. लोकमान्य टिळकांनी पण तिथे सहभाग घेतला होता. त्यानंतर महात्मा फुलेंनी तिथं शेतकऱ्याचा पुतळा उभारला होता, शेतकऱ्याच्या वेशातील व्यक्तीचा. बरोबर आहे. तसंच म्हणून आपलं मुंबईचं काय मग, तिथे विल्यम वेडनबर्ग होते. त्यानंतर नागपूरला कोण होते, तर आपले आनंद चार्लो. 1895 जे पुण्याचं अधिवेशन आहे तिथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. आणि 1897 13वे अधिवेशन जे अमरावतीचे तिथं होते शंकरन नायर. बरोबर आहे. आता आपण इथं जर बघितलं, इतर जे बघितली तर बघा 1917ला इथं महिला म्हणून कोण होतं, तर आता इथे प्रश्न येऊ शकतो आपल्याला की 1917ला ॲनी बेझंट हे कलकत्ता येथील अधिवेशनाचे पहिली महिला अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर 1925ला सरोजिनी नायडू या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष राहिलेल्या. हे अधिवेशन कुठं होतं बघ, कानपूरला. त्यानंतर बघा 1933ला नलिनी सेनगुप्ता या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आपण इतर माहिती बघूया याच्याविषयी. मी इथे ना कोळंबे सरांचं एक पुस्तक, कोळंबे सरांचं जे इतिहासाचं पुस्तक आहे, मी त्याची एक PDF इथं पुस्तकाचा जो फोटो आहे तो कॉपी केलेला आहे बघा. आता पहिले अधिवेशन कुठे झाले, बॉम्बे. दुसरं कलकत्ता. तिसरं मद्रास. चौथं अलाहाबाद. हे असे लक्षात राहतात का, नाही. मग इथं काय करायचं माहिती आहे का, असं लक्षात ठेवायचं BCMA, त्यानंतर BCNA. आता हे काय बघा, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, त्यानंतर अलाहाबाद. बॉम्बे, कलकत्ता, नागपूर, अलाहाबाद झाले आपले 8. त्यानंतर बघा म म्हणजेच काय, लाहोर, मद्रास. त्यानंतर कल आणि रावती. पुकल, रावती म्हणजे काय बघा, हे BCNA झालं आपलं. लाहोर, मद्रास, त्यानंतर पुणे, कलकत्ता आणि अमरावती हे झाले आपले पूर्ण याचे शॉर्टकट. याचं हे पूर्ण जे आहे ना हे सांगितलं तुम्हाला. आता बघा बॉम्बेचं कोण आहे, विमेशचंद्र बॅनर्जी, पहिले ख्रिश्चन होते. त्यानंतर कलकत्ता दादाभाई नौरोजी हे पहिले पारसी अध्यक्ष आहे. आता हे कुठं राहिलेले बघा, 1886, त्यानंतर 1893 लाहोरचं अधिवेशन आणि त्यानंतर 1906चं अधिवेशन पुन्हा कोलकाताचं. आपल्याला माहिती आहे 1906 मध्ये कोणता स्वराज्य शब्द हा प्रथम वापरण्यात आला होता. त्यानंतर बघा मद्रास बदरुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष. अलाहाबाद जॉर्ज वूल पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते. त्यानंतर बॉम्बे विल्यम वेडनबर्ग. आता बघा मग हे जर असं असेल तर आपल्याला काय विचारला, बॉम्बेचा विचारला. बरोबर आहे. आणि जोड्या लावायला विचारला. मग आपल्याला काय सांगतं तर पुढच्या वेळेस इंग्रज अध्यक्ष कोणत्या अधिवेशनात होते हे पण विचारलं जाऊ शकतं. आता बघा 1888 यूल, त्यानंतर 89 मध्ये वेडनबर्ग, 94 मध्ये वेब, 1904 मध्ये हेनरी कॉटन आणि 1910 मध्ये वेडनबर्ग पुन्हा. म्हणजे वेडनबर्ग इथं 2 वेळेस राहिलेला आहे, 1889 आणि 1910ला. त्यानंतर बघा आता इथे कलकत्ता फिरोजशाह मेहता, नागपूर पी आनंद चार्लो, आपल्याला याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा अलाहाबाद विमेशचंद्र बॅनर्जी, लाहोर दादाभाई नौरोजी, मद्रास अल्फ्रेड वेब, पुन्हा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतर 1896 रहीमतुल्ला सयानी. बरोबर. आता इथं बघा हे 2 अधिवेशन जे आहेत ना हे लक्षात ठेवा. इथे काय कलकत्ता रहीमतुल्ला सयानी आणि जे 1911चं आहे ते पण कुठे कलकत्ता येते. इथे वंदे मातरम म्हणण्यात आले होते, तर इथं जनगण म्हणण्यात आले होते. त्यानंतर अमरावतीचं बघितलं आपण शंकरन नायर. मद्रास आता बाकीचे नका बघू, पण इथं बघा 1900चं जे लाहोरला झालेलं आहे NG चंदावरकर हे पहिले मराठी अध्यक्ष आहे त्याचे. त्यानंतर 1906 कोलकाता दादाभाई नौरोजी, स्वराज्य या शब्दाचा प्रथम उल्लेख केलेला आहे. 1907 चे सुरत अधिवेशन आहे जे की नंतर मद्रासला झालं आणि तिथे रासबिहारी घोष हेच अध्यक्ष राहिलेले. 1907 मध्ये मावळोजा आलामध्ये फूट पडली होती म्हणून नंतर ते मद्रासला भरवण्यात आलं होतं. सुरत येथील अधिवेशन 1907चं मावळोजा आलामध्ये फूट. त्यानंतर बघा पहिल्यांदा जनगण मन म्हणण्यात आले होते.
1916 लखनौ, अंबिकाचरण मुजुमदार होते, तिथं लखनौ ऐक्य व लखनौ करार झाला होता. 1917 कलकत्ता, ॲनी बेझंट पहिली महिला अध्यक्ष राहिलेले आहेत. आता बघा, विशेष अधिवेशन झालं होतं 1920चं कलकत्त्याचं. लाला लजपत राय त्याचे अध्यक्ष होते. 1920 नागपूरला सिराग वाचारी, काँग्रेसच्या घटनेत बदल. ठीक आहे. आता त्यानंतर 1923चं जे विशेष अधिवेशन होतं दिल्लीचं, अबुल कलाम आझाद हे सर्वात तरुण अध्यक्ष राहिलेले आहेत. 1924 बेळगाव, 39वे अधिवेशन. 39वे बेळगावचं अधिवेशन. महात्मा गांधी हे एकदाच अध्यक्ष राहिलेले. आता बघा, 1924 म्हणल्यानंतर सध्या चालू आहे 2024, महत्त्वाचं वर्ष आहे. या बेळगावच्या अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झालेले, म्हणजे आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो. आता त्यानंतर कानपूर आपण बघितलं, सरोजिनी नायडू पहिली भारतीय महिला आहे. त्यानंतर पूर्ण स्वराज्य कुठे आहे, 1929चं लाहोर अधिवेशन, जवाहरलाल नेहरू त्यावेळेस ठराव पारित करण्यात आला होता. 1931 कराची अधिवेशन. 1931चं कराची अधिवेशन, वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते आणि तिथे मूलभूत हक्क ठराव आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम मांडण्यात आला होता. त्यानंतर 1934 बॉम्बे, राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली होती. यांच्या अध्यक्षतेखाली नाही, पण त्यावेळेस काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. खेड्यातील पहिले अधिवेशन कुठे झालेले मग, हे झालेले फैजपूरला 1936ला. आता बघा, त्यानंतरचे जे ह्या जे इव्हेंट आहेत ह्या पण महत्त्वाचे आहेत. सुभाषचंद्र बोस यांचा 1938मध्ये हरिपुरा आणि 1939मध्ये त्रिपुरी येथे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती. पण जी 1939ची निवडणूक आहे ती गांधीजीचे जे समर्थक होते, म्हणजे गांधीजींनी ज्यांना पाठिंबा दिला होता, पट्टाभी सीतारामय्या, त्यांचाच पराभव झाला होता. रामगड 1940चं अधिवेशन, अबुल कलाम आझाद वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव पारित झाला होता. आता बघा, त्यानंतर जयपूरचं अधिवेशनचे येथे पट्टाभी सीतारामय्या हे अध्यक्ष होते. आणि 1950चं जे नाशिकचं आहे तिथं पुरुषोत्तमदास टंडन. आपण जर बघितलं यामध्ये, तर मुंबईमध्ये आत्तापर्यंत किती अधिवेशनं झालेली आहेत, तर हे बघू शकता आपण. 1895, 1889, 1904, 1915, 1918 आणि त्यानंतर आहे आपलं 1934. हे जे 1918चं अधिवेशन आहे, हे जे 1918चं अधिवेशन आहे आपलं, त्याचे अध्यक्ष कोण होते बघा. ते पण एक विशेष अधिवेशन होतं. सईद हसन इमाम हे त्याचे अध्यक्ष राहिलेले. आपल्याला जर असा प्रश्न आलेला आहे तर आपल्या याच्यानंतर येऊ शकतो की जे मुंबईचे अधिवेशन देतील सिक्वेन्शियल आणि आपल्याला जोड्या लावायला सांगते. आपल्याला जे महाराष्ट्राशी रिलेटेड जो डाटा असतो ना, तो आपल्याला माहीत पाहिजे असतो. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. कोणता केला जातो आता बघूया. पर्यायी उत्तर: 1 जांबा दगड, 2 संगमरवरी दगड, 3 ग्रॅनाइट दगड आणि 4 बेसॉल्ट दगड. आता इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, दख्खन पठारावर. जर दख्खन पठारावर म्हणलं तर जांबा खडक आढळणार आहे का? जांबा खडक कुठं आढळतो आपला? पूर्व विदर्भ व कोकण. म्हणजे आपण जर इथं मॅप काढला, आता समजा आपण असाच समजा इथं मॅप काढला आपण, तर आपल्याला जांबा खडक कुठं आढळतो? आपल्याला जांबा खडक या भागामध्ये आढळतो, बरोबर आहे. म्हणजे इथंच बेसॉल्ट वगैरे आढळतो आपल्याला. त्यानंतर जर बघितलं तर संगमरवर कुठं आढळते आपल्याला? इथे नागपूरला आढळते. त्यानंतर ग्रॅनाइट खडक हा भंडारा व गोंदिया ही जी बॉर्डर इकडे आढळतो. मग आपला उरतोय कोणता? हा मधला पार्ट. आता इथला आपली बऱ्यापैकी जनता ही विदर्भातलीच आहे, म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातली, बरोबर आहे. आता आपल्याकडे असं तुम्ही कधी बघितलं का की माणसांनी संगमरवराचं घर बांधलेलं आहे, ग्रॅनाइटच्या दगडाचं घर बांधलेलं आहे? आपल्याकडे कोणते दगड वापरतात? आपल्याकडं घरं कोणते दगडाचेच असतात ना. तर ते कोणते? तर ते
बेसॉल्ट खडकापासून बनलेले असतात, ते झाले बेसॉल्टचे दगड. मग याचाच पर्याय क्रमांक 4 याचा आन्सर आहे. आता त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आहे ना, आता हा प्रश्न कुठून फ्रेम झाला ते बघूया. सौदी सरांचं पुस्तक आहे, त्या सौदी सरांच्या पुस्तकातून आहे ना हा प्रश्न सेट झालेला आहे. आता तो कसा ते त्याची माहिती घेऊ आपण पुढं. आता बघा इथे मी आहे ना हे सौदी सरांचं जे पुस्तक आहे त्याचा चार्ट, त्यामधला पेजचा फोटोकॉपी केलेला आहे इथं. आता इथं हे जो चौथा पॉईंट आहे हा बघूया आपण. बेसॉल्ट महाराष्ट्रात बांधकामासाठी उपयुक्त असे खडके आढळतात. यापैकी बेसॉल्ट हा खडक पूर्व विदर्भ, कोकण वगळता सर्वत्र आढळतो. आता बघा ही जी लाईन दिलेली निघली यापैकी पासून पुढची ही STI प्री 2013, त्यानंतर PSI प्री 2013 की 14 असं काहीतरी आहे, आणि त्यानंतर PSI मेन्स 2021 इथे हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे साधारणपणे 3 परीक्षांना याच एका पॅटर्नवर किंवा याच एका लाईनवर 3 वेळेस प्रश्न आलेला आहे, बरोबर. तर मी जे तुम्हाला म्हणतो की प्रश्नांची ज्यावेळेस आपल्याला लेअरिंग करावं लागते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सोर्स माहीत असतो, नंतर आपण जे लेअरिंग करतो ना. आता बघा इथं प्रश्न आलेला आहे ना, तर आता नंतर इथं त्यांनी कंबाईन 2023ला इथे प्रश्न विचारला की महाराष्ट्रात बांधकामासाठी उपयुक्त खडक आढळतो. फक्त इथं त्यांनी काय केलंय की महाराष्ट्रात दक्कन पठारावर कोणता खडक आढळतो असंच विचारलं सरळ. म्हणजे इथं हा कंबाईन 23ला प्रश्न आलेला आहे आपल्याला. म्हणजे जर तुम्हाला एक पुन्हा की क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस चांगला असेल तर तुम्हाला नंतर सोर्स डिसाईड करता येतो की कोणत्या सोर्समधून प्रश्न येत आहे, आणि त्यानंतर आपण प्रश्नाची लेअरिंग चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आता त्यानंतर बघूया, आता इथं जे एक्स्ट्राची माहिती ना ती बघूया. अब्रक जे आहे ना ते कडवळ सिंधुदुर्ग येथे आढळते. जांबाजोग आपण बघितला कोकणातील सर्व जिल्ह्यात आढळतो. तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथे आढळतो. त्यानंतर बेसॉल्ट हा बांधकाम आणि पूर्व विदर्भ, कोकण वगळता सर्वत्र आढळतो. ग्रॅनाइट व पट्टीतश्म चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ग्रॅनाइट व पट्टीतश्म आढळते. त्यानंतर वालुकाश्म चंद्रपूर, नागपूर, अमरावती. क्वार्टझाईट भंडारा, गोंदिया, संगमरवर नागपूर जिल्ह्यात आढळतो. त्यानंतर आता बघा हे इल्मेनाइट कुठं आढळते तर रत्नागिरी जिल्ह्यात, लक्षात ठेवा इल्मेनाइट. त्यानंतर गारगोटी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि टंगस्टन बघा इथे टंगस्टन कुठे आढळतो तर तो आढळतो नागपूर जिल्ह्यात. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार इथं राज्य दिलेली बघा. इथं राज्य दिलेली आणि त्यांची लोकसंख्येची घनता दिलेली, आणि ह्या घनतेवरून आपल्याला इथे क्रम लावायचा आहे. आता मला एक सांगा, घनता म्हणजे काय तर लोकसंख्या अपॉन एरिया, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला लोकसंख्या जर जास्त असेल तर आणि एरिया जर कमी असेल जर समजा लोकसंख्या जास्त असेल आणि एरिया जर कमी असेल तर ऑब्व्हियसली लोकसंख्येची घनता जास्त असणार आहे, बरोबर आहे. आता त्यानुसार बघूया. बिहार राज्याची लोकसंख्या जास्त आहे म्हणून आपण 1106 सोबत गेलो. अचं 4 3 ठिकाणी आहे, बरोबर. म्हणजे आपण ऑप्शन 3 एलिमिनेट केला. जर आपण बघितलं तर जे डोंगराळ भाग असतात त्या डोंगराळ भागातली कधी पण लोकसंख्या कमी असते. तिथं एरिया जास्त असतो पण लोकसंख्या कमी असते, म्हणून तिथली जी ना लोकसंख्या घनता पण कमी असते. तर तसं बघितलं तर याच्यामधलं कोण उरतंय, कोण आहे डोंगराळ प्रदेश तर हिमाचल प्रदेश आहे, बरोबर आहे. मग इथले सर्वात कमी काय उरलं आपलं तर आपण ब सोबत 1ला जायला पाहिजे. ब सोबत जर 1ला गेलो तर आपण 2 ठिकाणी आहे म्हणून आपण हे एलिमिनेट करतो. त्यानंतर आपले हे 2 पर्याय एलिमिनेट झाले होते. आता उरत होते आपले 2 जण. आता मला सांगा हरियाणा आणि झारखंड इथं यामध्ये कोण असू शकतं. आता हरियाणाची जर बॉर्डर बघितली आपण तर कुठे आहे, दिल्लीला शेजारी आहे, बरोबर आहे. आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्त घनता आहे भारतातली. ते जर बघितलं झारखंड कसं आहे, आदिवासी बहुल राज्य आहे, आदिवासीचं प्रमाण जास्त आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपलं आता उदाहरण घ्या गडचिरोली, नंदुरबार, इकडं आदिवासी बहुल जिल्हे आहेत ना, पण इकडची लोकसंख्या कशी आहे, कमी आहे, पण एरिया जास्त आहे यांचा पण. म्हणजे तिकडं विरळ लोकसंख्या आहे त्यामुळे त्यातली घनता जास्त आहे, घनता कमी आहे तिथली. म्हणून एक लक्षात ठेवा कधी पण
झारखंड वगैरे की असे जे आदिवासी बहुल राज्य असतात ना, इथली घनता कमी असते. म्हणून इथं आपण ह्या 2 ऑप्शनचे राहिले होते आपले. हे कमीवाला ऑप्शन कोणता इथं, तर झारखंड 414 आणि हरियाणा 573. म्हणजे यानुसार आपण अचं 3 आणि कचं 2. आपला आन्सर काय आलाय, पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघूया. म्हणजे कसं आहे माहिती आहे, आता बघा इथं आपल्याला खरंच या 4ही राज्यांची घनता माहीत होती का, नाही. पण जनरली कसं आपण पहिले 5 पाठ करून ठेवतोच. आता इथं पाठ आपण केले. बिहारची आपल्याला माहिती होती सरळ 1100 आहे, पण ते 3 ऑप्शनमध्ये दिलेले होते बघा त्यांनी. हे 3 ऑप्शनमध्ये दिलेले होते. म्हणजे इथं कसं आहे माहिती आहे का, विद्यार्थ्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा तो परिस्थितीला कसं हँडल करतो या गोष्टी पण इथं बघितल्या जातात. आता हे प्रश्न पाठ करण्यासारखे नाही आहे. कोणी जर म्हटलं मी पाठ करतो राज्याच्या, परंतु काय पाठ करणार आहे, अरे साक्षरता तेवढी, तिकडं लोकसंख्या तेवढी, कोणत्या आकडेवारी पाठ करत बसणार आहे. पण काही गोष्टी आपण लॉजिकली सॉल्व्ह करतो. आता बघा इथे पण आपण मी जे लेअरिंग म्हणतो ना तुम्हाला नेहमी, आता लेअरिंग म्हणजे काय बघा. आता एक वर्षी त्यांनी काय विचारलं की सर्वात कमी घनता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, बरोबर आहे, ते होतं गडचिरोली. त्यानंतर त्यांनी विचारलं की भारताची घनता किती, भारताची घनता विचारली, ही होती आपली 382, बरोबर. आपण जे पेपरचं अनालिसिस घेतलेलं आहे त्यामध्ये ह्या डिटेल आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता बघा इथं महाराष्ट्र राज्याची विचारून झाली त्यांना, त्यानंतर भारताची विचारून झाली. आता याच प्रश्नाचं आहे ना पुढचं स्वरूप काय होतं त्यांचं, की राज्यांच्या दिलेल्या आहेत घनता आपल्याला आणि जोड्या लावायला विचारले. सरळ कंबाईनचे प्रश्न आहेत ना, तिथल्या तिथंच फिरवत आहे. फक्त आपल्याला PYQ माहीत पाहिजे की PYQ कोणता विचारलेले आणि कोणते घटक महत्त्वाचे, त्या कोणत्या घटकावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघूया. चॅम्पियन आणि शेड यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत. आता हे जे अशा प्रश्न असतात ना, हे कोणाचेच बरोबर येत नसतात बरं का. हे वन्स अपॉन अ टाइम म्हणजे काय ते 2015-16 मध्ये त्यांनी राज्यसेवा मेन्सला जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे. हे जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा असे जे प्रश्न असतात ना, हे ऑड क्वेश्चन असतात. याच्यात जनरली काय करायचं माहिती आहे का, पहिलं ऑप्शन मारून द्यायचं. इथं बी बघा पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. हे लॉजिक थोडं ऑड वाटलं असेल बरं का, पण ऑड क्वेश्चन जर असेल ना तर हे लॉजिक फॉलो होते. तुम्ही हिस्ट्रीमध्ये वगैरे बघसाल ना, आता हिस्ट्रीमध्ये उदाहरण सांगतो तुम्हाला. एक राईट म्हणून ऑप्शन दिलेलं आहे, ते आन्सर दिलेलं आहे. त्यानंतर असे कंटिन्युअसली 2-3 पेपर आहेत बघा की जिथे ना ऑड ऑप्शन होतं ना त्यांनी तेच मार्क केलेले आहे, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, पहिलंच आन्सर आहे त्याच्यामध्ये. हिस्ट्रीमध्ये प्रकर्षानं जाणवते ती गोष्ट, तुम्ही चेक करसाल. 20चा पेपर घ्या, 21चा पेपर घ्या आणि 22चा पेपर बघा. या तिन्ही पेपरमध्ये तुम्हाला पायाभूत सुविधा रिलेटेड 3 प्रश्न आलेले आहेत आणि या तिन्ही प्रश्नांमध्ये तिन्ही व्यक्तींचेच नावं आहेत आणि तिन्ही व्यक्तींचे नावं आणि तिन्ही पेपरमध्ये पहिलंच आन्सर दिलेलं आहे. म्हणजे जर कधी असं ऑड क्वेश्चन आला ना, आउट ऑफ बॉक्स वाटतोय, पहिला आन्सर मारायचा. आता त्यानंतर बघा रायलसीमा पठाराचे स्थान डॅश डॅश येथे आहे. पहिला ऑप्शन कर्नाटक पठाराच्या उत्तरेला, कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला, कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला की कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. आता बघा समजा फॉर एक्झाम्पल घ्या, इथं कर्नाटक पठार आहे आपला इकडून काय जातोय, सह्याद्री डोंगर रांग आहे आपली, बरोबर आहे. मग कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला येणार आहे का, नाही येणार. दुसरा ऑप्शन काढलं, आपण आलो 33% वर, बरोबर आहे. 3 ऑप्शन पैकी आपल्याला एक निवडायचं आहे. आता उत्तरेला काय आपलं महाराष्ट्र पठार. आता मला सांगा, जर महाराष्ट्राच्या पठाराच्या आजूबाजूला जर रायलसीमा पठार असतं तर आपल्या वाचण्यात आलं असतं ना एखाद्या वेळेस, किंवा आपल्याला त्याची माहिती असतेच बऱ्यापैकी आयडिया, पण नाही आहे इथे. म्हणजे तर आपण इथं ऑप्शन 1 एलिमिनेट करू शकतो. आता उरतो विषय दक्षिण घ्यायचं की पूर्व घ्यायचं, बरोबर आहे. आता ह्या दोघीपैकी म्हणजे आपण इथं 50-50 वर आलोय. आपण एक ऑप्शन मार्क केला ना तर आपलं म्हणजे बरोबर येऊ शकतं किंवा चुकू शकतो. पण आता जर बघितलं आपण, आपल्याला माहिती आहे पश्चिम घाट आणि पूर्व घाट कर्नाटक पठाराच्या दक्षिणेलाच एकत्र येतात. इथे अन्नमाले डोंगर रांगा वगैरे, बरोबर आहे. म्हणून आपण आहे ना दक्षिणेला न जाता आपण पूर्वेला जाऊ शकतो. म्हणून आपण ऑप्शन 3 पण एलिमिनेट करतो आणि आपण पर्याय क्रमांक 4 निवडतो. हे याचा आन्सर आहे 20चं. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. आता बघा, खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. तर 1. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी
816 रुपये व शहरी भागासाठी 1000 रुपये. दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 47 रुपये, शहरी भागासाठी 32 रुपये. दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 49.63 आणि शहरी भागासाठी 56.64 यापैकी. आणि चौथा पर्याय काय, यापैकी नाही. आता बघा, आपण यापैकी नाही पर्याय कधी निवडतो, जर आपल्याला शुअर शॉट असेल की हा बाबा हा पण चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे आणि हा पण चुकीचा आहे, त्याच वेळेस आपण यापैकी नाही सोबत जातो. अन्यथा आहे ना, आपण सर्वात पहिले चौथाच पर्याय उडवतो, यापैकी नाहीलाच आपण एलिमिनेट करतो. आता बघूया, पहिला ऑप्शन घ्या. ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये. थोडं याला साईडला ठेवूया. दरडोई उत्पन्न ग्रामीण भागासाठी 47 रुपये आणि शहरी भागासाठी 32 रुपये. मला सांगा, खर्च कुठला जास्त आहे, शहरी भागातला जास्त आहे का ग्रामीण भागातला जास्त आहे? तो शहरी भागातला जास्त असतो. म्हणून आपण इथं आहे ना, त्यांनी ग्रामीण भागातला खर्च जास्त दिलेला आहे, म्हणून आपण ऑप्शन 2 पण एलिमिनेट करतो. आता उरतोय आपल्याकडे पहिला आणि तिसरा ऑप्शन. या पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघितलं तर आपल्याला एक जाणवतं की पहिल्या ज्या आहेत ना, त्या तेंडुलकर समितीच्या रिकमेंडेशन आहे. आणि मला सांगा, नियोजन आयोगाने कोणती समिती नेमली होती? तेंडुलकर समिती. आता त्यांनी नेमली म्हणल्यात त्याच्या शिफारशी ते स्वीकारणारच आहे ना, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता बघा, तेंडुलकर समितीविषयी इतर माहिती बघूया. तेंडुलकर समितीनं 2005 मध्ये नेमण्यात आली होती. 2009 मध्ये अहवाल दिला. त्यांनी काही त्रुटी शोधून काढल्यात बघा. त्या त्रुटी कोणत्या होत्या की अन्न घटक हा कालबाह्य झालेला आहे, चलनवाढीचा सदोष निर्देशांक, त्यानंतर शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्य पुरवठा करण्यात आलेला होता. त्यानंतर इथं तेंडुलकर समितीविषयीचे ना जे आपण आपल्याला प्रश्न विचारायला ना त्याविषयी माहिती घेऊया. आता बघा, त्यांनी 2004-05 मध्ये रिकमेंडेशन केल्या. त्यामध्ये शहरी भागासाठी 578 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 446 रुपये. आणि टोटल त्यांना पॉवर्टी किती आढळली? 37.2%. तसंच बघा, 2009-10 मध्ये 859 रुपये शहरी भाग आणि 672 रुपये ग्रामीण भाग. तसंच 2011-12 मध्ये 1000 रुपये शहरी भाग आणि ग्रामीण भाग किती होतं? 816 रुपये. हेच आपला आन्सर होतं याचं, बरोबर आहे. आता बघा, हे आकडेवारी लक्षात कशी ठेवायची. मी जे तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ना, हे तुम्ही आयुष्यभर पण विसरू शकत नाही. तुम्ही जरी म्हणले स्वतः विसरायचे आपल्याला तरी विसरू शकत नाही. आता बघा, रिकमेंडेशन कधी दिलेलं आहे? 2009 आणि 10ला, बरोबर. याच्यातले शून्य दिसत आहे ना, त्यांच्यावर काट मारा. काय उरले? इथे उरले 29 आणि 1. इथं पॉईंट देऊन टाका ना मध्ये. हे तुमचं आन्सर आहे बघा, 29. आता यांच्या ज्या रिकमेंडेशन आहेत ना, किंवा यांना जी पॉवर्टी आढळून आली कुठे, टोटल पॉवर्टी तेंडुलकर यांना कधी 2009-10 साली, तीच 2011-12 साली रंगराजन यांना आढळून आली. म्हणजे हे दोन्ही आकडेवारी सेम आहेत. म्हणजे यांची 2009-10ची आणि त्यांची 2011-12ची आकडेवारी सेम आहे. आता तसंच बघूया आपला पुढचा. इकडे बघा, आता काय आहे 2011-12. आपण काय केलं, 2011-12 लिहून घेतलं. याच्यातले शून्य किती बघा, तो आता आपण एलिमिनेट करूया. हे झाले ना आपली इथली आकडेवारी. आलंय की तिथल्या तिथं आपण ट्रिक बनवली, बरोबर आहे. आता हे विसरणार आहे का तुम्ही सांगा? तुम्ही स्वतः तरी विसरू शकता काय? अरे सरळ दिलेलं आहे, प्रश्न तर येत आहे की 2009-10ची आकडेवारी काय. सरळ तिथं काट मारायची आणि बघायचं 29.1%. त्यानंतर 2011-12ची आकडेवारी किती, सरळ पॉईंट मारायचा तो 21.1% झालाय. इथंच आन्सर हे लाल आहे आपलं. आता त्यानंतर बघा, रंगराजन भाऊ काय म्हणाले होते आपले, हे बघा इथं. त्यांनी काय केलं, श्रीरंगराजन 2012 साली समिती नेमली. 2014ला त्यांनी अहवाल दिला. त्यांनी 2011-12च्या बेसवर शिफारशी केल्या होत्या. त्यांनी काय केलं, इथं अन्न, 4 आवश्यक घटक, त्याच्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च प्लस इतर घटक घेतले होते. त्यामध्ये त्यांनी काय केलंय की शिफारशी काय केल्या होत्या, शहरी भागांसाठी 1407 रुपये मासिक खर्च आणि 47 रुपये पर डेचा खर्च आला. 972 रुपये ग्रामीण भागासाठी मासिक खर्च आणि 32 रुपये पर डे. नियोजन आयोगाने ना सुप्रीम कोर्टाद्वारे नियोजन आयोगाद्वारे काही आकडेवारी जाहीर झाली होती बघा. त्यांनी काय म्हणलं होतं की शहरी भागासाठी आम्ही 32 रुपये पर डे ठेवतो. शहरी भागासाठी 32 रुपये पर डे आणि ग्रामीण भागासाठी 26 रुपये पर डे. त्याच्यापेक्षाही कमी ठेवले होते त्यांनी. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, विशेष प्रदेश आणि विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. अ. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ. ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास. क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास. त्यानंतर ड. ग्रामीण भागात औद्योगिकरण. पर्याय उत्तर बघूया. 1. अ फक्त. 2. ब आणि ड. 3.
ब आणि क फक्त आणि 4 ड फक्त. आता मला एक सांगा, इथे काय विचारलेलं आहे आपल्याला? विशेष प्रदेश विचारलेले आहे, बरोबर. आणि जर ऑप्शन बघितला आपण, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, हे काय तुमचं एक प्रोग्राम आहे कोणता तरी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ. म्हणजे आपण प्रदेश आहे का तो नाहीये, म्हणून आपण याला एलिमिनेट करतोय. पहिले अला एलिमिनेट केलं, आपण अला एलिमिनेट केलं तर आपलं 3 ऑप्शन उरलेत. आता बघा, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास करायचा, बरोबर आहे. दुष्काळग्रस्त भागाचा विकास करायचा आहे आणि ग्रामीण भागाचं पण औद्योगिकरण करायचं आहे. हे तिन्ही याच्यामध्ये ना प्रदेश दिलेला आहे, बरोबर. मग आता ब क ड आन्सर नाही आपल्या प्रश्नामध्ये, म्हणजे आपल्याला 3 पैकी 1 किंवा 2 ते एलिमिनेट करायची. आता बघा, मला एक सांगा, ग्रामीण भागात काय करायचं आहे? औद्योगिकरण करायचं आहे. तेच डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास करायचा आहे. पण आता ह्या विकासमध्ये तुम्ही औद्योगिकरण पण करू शकता, पायाभूत सुविधाचा विकास पण करू शकता, त्यानंतर तिथे आपण इतर डेव्हलपमेंट पण करू शकतो, रोजगाराच्या संधी पण उपलब्ध करून देऊ शकतो, तिथे आपण वेगवेगळे प्रोजेक्ट पण आणू शकतो. विकास म्हणजे काय, एक ब्रॉड कन्सेप्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक इन्क्लुझिव्ह अप्रोच घेतो आपण. मग मला सांगा, इथं औद्योगिकरण जास्त मोठा आहे की विकास मोठा आहे? विकास मोठा ऑब्व्हियसली. त्यामुळे ना इथं पर्याय क्रमांक म्हणजे जो ड आहे ना आपला ऑप्शन, तो आपण एलिमिनेट करायला पाहिजे. आपण जर ड एलिमिनेट केला तर आपला 2 उडाला आणि 4 पण उडाला, म्हणून आपला आन्सर काय उरते? ब आणि क बरोबर. हा जो प्रश्न आहे ना, हा इग्नूच्या नोट्समधला आहे बघा, इग्नूमधला आहे. हा विशेष प्रदेश विकास कार्यक्रम आहे ना 1984-85ला स्टार्ट झाला होता आणि याच्यामध्ये ना वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाटाच्या डेव्हलपमेंटचा पण समावेश आहे. हे बघा इथं मेन्शन केलेलं मी 1984-85ला हा प्रोग्राम स्टार्ट झाला होता. पुढचा प्रश्न बघूया. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? अ सर्वसमावेशक विकास पॉझिटिव्ह आहे, हरितवाढ पॉझिटिव्ह आहे, युवा शक्ती पॉझिटिव्ह आहे, आर्थिक क्षेत्र ठीक आहे, थोडं डाऊट घेऊ शकतो आपण. पण आपण ऑप्शन बघूया एकदा. अ आणि ड 2, ब आणि क 3, अ आणि ब 4, अ ब क आणि ड. आपण 3 सोबत तर गेलोच होतो ना, मग आता एकच उरत होता ड, तो नाहीच इथं. मग अ ब काय आपला आणि ड ला आपण घेऊन जाऊया, पर्याय क्रमांक 4 बरोबर. असले प्रश्न असतात ना, हे बोनस पॉईंट असतात बघा. याच्यामध्ये ना सरळ सरळ पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघायचं आणि जास्तीत जास्त ऑप्टिमिस्टिक व्ह्यू ठेवायचा पुन्हा आपण. आणि ते ग्रुपिंग करून आहे ना, म्हणजे पॉझिटिव्ह वाले बाजूला करणे, निगेटिव्ह वाले बाजूला करणे, असं आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. आता बघा, 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅश डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली होती. 1 75-25, 2 50-50, 3 75-25 आणि 4 90. आता मला एक सांगा, आपल्याला माहिती आहे 14व्या वित्त आयोगाने शिफारशी केल्या होत्या. त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही राज्याचा वाटा जो आहे ना तो कमी करा, तो 10%वर आणा, बरोबर आहे. आता मला एक सांगा, जर 90 जर सांगितलं असेल तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे का 12व्याचा? नाहीच येणार ना, ते कमीच येणार आहे, बरोबर. म्हणजे ते नाहीच येणार तिथं, ते आपण एलिमिनेट करून टाकलं पाहिजे. आता मला एक सांगा, जर समजा राज्याचा वाटा जर 50% असता तर 12 वित्त आयोग काय म्हणला असता, अरे तुम्ही 50%वरून ना त्यांना 25%वर तरी न्या, बरोबर आहे. का त्यांना म्हणले असते नाही तुम्ही 50% आहे ना, म्हणजे तुम्ही जिथं 50 रुपये देऊ राहिले ना तिथं फक्त तुम्ही 10 रुपये द्या. मग ते 40 रुपयाचं जे मार्जिन असतं तो लोड खूप मोठा वाटतो ना, मग तिथं ते 50 रुपयावरून ते 10वर नाही सांगू शकत ना. हां, ते 50वरून 25 सांगू शकतात, पण 50वरून 10 नाही सांगू शकत ना. सांगायला तर ते काही सांगतात, पण थोडं तरी लॉजिकली आपण विचार करू शकतो ना तेवढा, की एवढं कमी कसं सांगणार आहे म्हणून आपण आहे ना इथं हा विचार केला पाहिजे की इथं आहे ना 90 हे तर आपण एलिमिनेट केला, बरोबर आहे ऑप्शन 4. तर हे 50च्या ऐवजी नाही तर काहीतरी असा छोटा आकडा असणार याच्यापेक्षा. तर आपण तिथं समजा 25 जर घेतला, 25, तर 25चे आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहे. आणि समजा हे लॉजिक आपल्याला नाहीच लागलं काही, बरं का, नाही लागलं, पण आपल्याला आपण जेवढे आत्तापर्यंतचे क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस बघितलं, फॉर एक्झाम्पल घ्या 2020चा पेपर पाहिला होता, तिथं आपल्याला लिंग गुणोत्तर होतं. तिथं मी काय सांगितलं होतं की पहिल्या ऑप्शनमध्ये 0 आहे आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये 90 दिसतंय ना, तर आपलं आन्सर ह्या 2 पैकी 1 असणार आहे.
त्यानंतर बघा कंबाईन 2021ला प्रश्न आलेला आहे की मान्सूनचं पर्जन्य हे किती महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सूनचे पर्जन्य किती, बरोबर. आता मी तिथे सांगितलेलं तुम्हाला 58 दिसतंय ना, आणि त्याच्या रिव्हर्स दिसतंय 85, तर ह्या दोनपैकीच आपला आन्सर असणार आहे काही ना काही. सेम लॉजिक बघा इथेच आपल्याला 25-75 दिसतंय ना, आणि 75 इकडं 25 दिसते, बरोबर आहे. तर आपल्याला ह्या दोनपैकीच एक आन्सर असणार आहे. पण आपण नेमकं 25-75 घ्यायचं का 75-25 घ्यायचं? मला सांगा, कोणती गोष्ट ज्यावेळेस आपण बघतो त्यामध्ये राज्याचा वाटा जास्त असतो का केंद्राचा वाटा जास्त असतो? ऑब्व्हियसली केंद्राचा वाटा जास्त असतो, म्हणून आपण इथं 75-25 सोबत जायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर आहे, बरोबर. आता त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. एक हा नाही का करंटचा मुद्दा आहे बरं का, हे करंटचा प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर करंटला लॉजिक वगैरे काय असं काही नसतं. फक्त असं जर 15 प्रश्न असतील ना, त्यातले हार्डली 4 ते 5 प्रश्न असे असतात की जिथं तुम्ही लॉजिक लावून किंवा एक थोडंसं सेन्स जागा ठेवून त्या प्रश्नाचा आन्सर देऊ शकता. आता याचं बघूया आपण. नाहीतर इथं ना तुम्हाला करंटची माहिती असणेच आवश्यक आहे बरं का, इथं तुम्ही एलिमिनेट नाही करू शकत. आता बघा, कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव मॉस्को संवाद स्थापन केला? 1 IAEA, 2 युनिसेफ, 3 IMF, 4 UNSC. आता जर हे बघितलं आपण तर यामध्ये बघा आपण सरळ आपल्याला माहिती युनिसेफ काय बालकांशी रिलेटेड आहे, IMF काय पैशाशी रिलेटेड आहे, आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल हे कशाची रिलेटेड आहे? तर ही आपली शांततेशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. हे जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे यासाठी ही कार्य करत राहते. UNSC या संबंधी कार्य करत राहते, बरोबर आहे. आता मग आपला पर्याय 2 पण कटला, पर्याय 3 पण कटला. आपल्या उरत होते 1 आणि 4. आपण जर पहिल्याचा जर लॉंग फॉर्म बघितला तर पहिल्याचा लॉंग फॉर्म काय येतो? इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी आणि एजन्सी, बरोबर आहे. ॲटॉमिक एनर्जी हे कशाशी रिलेटेड आहे? तर आपलं न्यूक्लिअर एनर्जी, बरोबर आहे, न्यूक्लिअर. आणि इथं काय विचारलं आपल्याला? न्यूक्लिअरच, म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर ठरते. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला? आता बघा, आपल्या सर्वांना एक तरी माहित होतं की सर्वात पहिले कोविडचा पेशंट कुठं आढळला होता? केरळमध्ये. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4ला एलिमिनेट केलं. आता आपल्याकडे 2 ऑप्शन उरत होते. मला एक सांगा, जर चायनामध्ये जर डिसेंबरमध्ये कोरोना आलेला असेल तर आपल्याकडे तो डिसेंबरमध्येच कसा येईल? हार्डली एखादा महिना तर गेलच ना, एवढं ते, बरोबर आहे. म्हणून इथं डिसेंबर न निवडताय ना आपण जानेवारी सोबत जायला पाहिजे होतं. जानेवारी सोबत इथे ना आपण जानेवारी सोबत म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर ठरतो. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर मोहीम सुरू केली होती? 1 बघा काय फेसबुक, 2 मायक्रोसॉफ्ट, 3 ट्विटर आणि 4 गुगल. मला एक सांगा, आपण कोणती पण मोहीम केली तर ही जागरूक वोटर मोहीम आहे, बरोबर आहे. कोणती पण मोहीम केली तर ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली असणार आहे. तर हे आता मला सांगा, याच्यामध्ये सर्वात ट्रेंडिंगला काय? फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वगैरे, बरोबर आहे, सोशल साईट्स आहेत. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट एवढे आहेत का? नाही. आपण त्यांना एलिमिनेट करूया. आता हे 2 उरते. याच्यामध्ये पण बघितलं ना तर पॉलिटिकल लोक जे आहेत, एखादा समजा अध्यादेश असेल किंवा असं काही म्हणजे त्यांना सूचना द्यायच्या असतील तर जनरली काय प्रेफर करतात? फेसबुक करतात का ट्विटर करतात? आपणही बघा आता कोणती गोष्टी, आता MPSCच्या विरुद्ध जर आपण समजा काही केलं की आपण वार करतो बघा, ट्विटर वार वगैरे, आपण कुठं करतोय वार? ते फेसबुकला नाही करत ना, ट्विटरलाच करतो. का? तर कारण त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. म्हणून इथे ना आपण एक प्लॅटफॉर्म म्हणून ट्विटर घेतो. आता कसं आहे माहिती आहे का, हे आपल्याला उत्तर दिसतंय म्हणून आपण ट्विटरकडे जास्त प्रकर्षाने जातोय. काही मुलांनी इथं फेसबुकवर मारलेलं असणार आहे, कारण ती पण सोशल साईट आहे, ती पण ट्रेंडिंगला आहे. इथं कसं आहे मग आपण पण ॲटलिस्ट आपण ना 50-50 पर्यंत तरी येतो. इथे चुकण्याचे चान्सेस जर म्हणजे चुकणार तर आता तसंही सोडून द्यायचं काय आणि असंही काय, म्हणजे 50-50 पर्यंत जरी आलो ना तरी चालतंय. त्यावरून आपण क्वेश्चनपर्यंत पोहोचू शकतो. आता त्यानंतर पुढचा प्रश्न. आपलं पॉलिटी स्टार्ट होते. आता बघा प्रश्न क्रमांक 55. अचूक जोड्या लावा. 61वी घटना दुरुस्ती,
44वी घटना दुरुस्ती, 41वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती. आता आपल्याला जे आहे ना, आपण जो मागचा पेपर एक्सप्लेन केलेला आहे कंबाईन 2022चा, तर यामध्ये डिटेलमध्ये आपण तिथे म्हणलेलं आहे की 61वी घटना दुरुस्ती का म्हणजे त्याचा परिणाम काय झाला होता. आपल्याकडे निवडणूक आयोग हे निवडणूक आयोग पहिल्यानं 1 सदस्य होता, नंतर तो 3 सदस्य झाला. का झाला होता, तर 61वी घटना दुरुस्ती अंतर्गत जे आपण मतदाराचं वय 21 वरून 18 केलं होतं, यामुळे कामाचा लोड वाढला होता आणि त्यासाठी आपण एक सदस्य जो निवडणूक आयोग होता तो 16 ऑक्टोबर 1989 पासून आपण तो 3 सदस्य केला होता. म्हणजेच त्याच क्वेश्चनला तिथं रिलेट करून त्यांनी इथं प्रश्न विचारलेला आहे. 61वी घटना दुरुस्ती याचं काय मग मतदाराचे वय 21 वरून 18 झाले आणि इथं अचं 3 एकच ठिकाणी म्हणून हे पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता बघा 44वी घटना दुरुस्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात. त्यानंतर 41वी घटना दुरुस्ती काय सांगते आपल्याला, तर ही सांगते की राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय, रिटायरमेंटचे वय 60 वरून 62 वर्ष. त्यानंतर 73वी सरळ त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. आता बघा घटना दुरुस्तीनं हे आपल्याला कुठं दिलेलं आहे, भाग 20 मध्ये. घटना दुरुस्ती आर्टिकल 368 आणि भाग 20 मध्ये. आपल्या इथली जी प्रक्रिया आहे इंडियाची ती अवघडही नाही आहे, USA सारखी आणि ब्रिटन सारखी एवढी सोपी नाही आहे. आर्टिकल 368 अंतर्गत त्याने 2 दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत. एक विशेष बहुमताने आणि दुसरी विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची सहमती. आता विशेष बहुमत म्हणजे काय असतं, तर गृहातील एकूण जी सदस्य संख्या आहे त्याच्या 50% आणि जे उपस्थित मतदान करणारे त्यांच्या 2/3. मग इथे कोणकोणत्या गोष्टी येतात तिथं बघा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि इतर म्हणजे कोणते, की ज्या गोष्टी साध्या बहुमताने प्लस विशेष बहुमत आणि अर्ध्या राज्याची सहमती यामुळे पारित होत नाही, ते इतर सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. मग विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची सहमती. आता बघा हे विशेष बहुमत कुठं वर सेंट्रलला होते आणि अर्ध्या राज्याची सहमती ही साध्या बहुमतान होते, बरोबर आहे. पण इथं किती दिवसात साध्या बहुमताने त्यांना सहमती द्यायची हे कुठेही सांगितलेलं नाही आहे. आता बघा मग इथं कोणकोणत्या गोष्टीसाठी विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची सहमती लागते. 1 राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया, 2 राज्य आणि युनियन टेरिटरी यांचे जे कार्यकारी अधिकार आहेत ना त्यांची व्याप्ती, त्यांचे वैधानिक अधिकारचे त्यांची विभागणी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे कार्यक्षेत्र, 5 परिशिष्ट 7 मधील कोणतीही सूची, त्यानंतर 6 संसदेमधील राज्याचे प्रतिनिधी, आर्टिकल 7 पॉईंट आर्टिकल 368 अंतर्गत. म्हणजे 368 मध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला तिथे विशेष बहुमत लागतं आणि अर्ध्या राज्याची सहमती लागते. मी इथं आहे ना इतर काही दिलेले आहेत बघा घटना दुरुस्त्या, ह्या बघून घ्या तुम्ही, कारण हे महत्त्वाचे आहेत. आणि आयोग आहे ना आता कुठूनही एखादी घटना दुरुस्ती काढतंय उकरून, की ज्या अगोदर PYQ आलं नाही त्याच्यावर त्याच म्हणजे एक्झामला विचारते. आणि याचे साधे बहुमतीने हे आर्टिकल 368 अंतर्गत येत नाही, तेवढं लक्षात राहू द्या फक्त. आता बघा भारतीय संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते. 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर BR आंबेडकर, 3 जवाहरलाल नेहरू, 4 CV मावळंकर. आपण जे आहे ना कंबाईन 21चा जो प्रश्न क्रमांक 10 आहे तिथे याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. याचा आन्सर काय येतं आपलं GV मावळंकर. आता इथे बघा तुम्ही बघू शकता हा प्रश्न क्रमांक 10 आहे 21चा क्वेश्चन पेपर कंबाईन 21चा. आता इथं काय विचारलं, राज्यघटना निर्मिती, जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते. कार्यपद्धती तर याचा आन्सर काय होतं सरळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बरोबर आहे. पण आपण ज्या कन्फ्यूज करणाऱ्या समित्या होत्या ना तिथं त्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. कोणकोणतं, कामकाज क्राम समिती डॉक्टर KM मुंशी, कामकाज नियमन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांना घटना समितीचे कार्याविषयीची समिती हे कोण होतं तर GV मावळंकर. आणि हे आपण इथं म्हणजे असं जे तुम्ही पण आहे ना ज्या कन्फ्यूज करणाऱ्या समित्या आहेत ना ज्यांचे नावं कॉमन वाटतात ना ते साईडला लिहून ठेवा. कारण की आता बघा इथं त्यांनी आपल्याला 2023ला GV मावळंकरवर प्रश्न विचारला, कारण की अगोदर त्यांचं कामकाज नियमन समितीवर विचारून झालं आहे ना, आता त्यांचा लेअरिंगचा म्हणून त्यांनी नंतरचा प्रश्न विचारला. तसंच बघा मग आता इथं 60 प्रश्नाचा आन्सर काय येतं आपलं GV मावळंकर. आता पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आहे ना मी इथं माझ्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स आहे तर त्याची एक PDF इथं शेअर केलेली आहे बघा.
घटना समितीच्या ज्या दुय्यम समित्या आपल्या त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. सीतारामय्या कोणकोणत्याचे, तर प्रांताचे मुख्य आयुक्त होते, त्याची जी समिती होती त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर गृह समिती त्याचे अध्यक्ष होते. वरचारी हे सुप्रीम कोर्टाबाबत जी हंगामी समिती होती त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर जे नागरिकावरील तदर्थ समिती होती त्याचे अध्यक्ष होते. वित्त व कर्मचारी समिती राजेंद्र प्रसाद. त्यानंतर राष्ट्रध्वजासंबंधी जी होती समिती तिचे अध्यक्ष होते. कामकाज क्रम समिती एकूण होते KMC. राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयक समिती नलिनीरंजन सरकार. वृत्तपत्र उषानाथ सेन. अधिकारपत्रे आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती कोणाची होती, पंडित नेहरू यांची. घटना समितीबाबतचे समितीचे सदस्य नसणारे कोण कोण होते, तर आता बघा नलिनीरंजन सरकार, त्यानंतर दार, त्यानंतर वरचारी. याच्यात काय लक्षात ठेवायचं, सरकारचे दारवर हे तिघ जण जे आहेत ना हे घटना समितीचे सदस्य नव्हते. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न आपला. आता बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखताना भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल ... मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. हे काय करायचं माहिती आहे का, आता बघा 1 जून 1918, 2 ऑगस्ट 1918, 3 जुलै 1918 आणि 4 ऑक्टोबर 1918. इथे ना सरळ सिक्वेन्सला लावून घ्यायचे. जून, त्यानंतर जुलै, त्यानंतर येतो ऑगस्ट, त्यानंतर येतो तुमचा ऑक्टोबर. सरळ पहिला आणि शेवटचा एलिमिनेट करायचा आणि हे दोन जे उरतात ना त्या दोनपैकी एक ऑप्शन मार्क करायचा. इथे येतं आपला आन्सर 63 पर्याय क्रमांक 3. आणि हे लॉजिक तुम्ही कुठे लावून बघा बरं का, तुमचं 2 किंवा 3 पैकी एक आन्सर मिळते तुम्हाला. 23च्याच पेपरला बघा कुठंतरी अशा जिथं डेट वगैरे आलेले असेल ना तिथं तुम्ही लॉजिक लावून बघा, तुम्हाला त्याचा आन्सर 2 किंवा 3 पैकी एक मिळून जाते. ते आपल्या रिस्कवर पडतं की आपण कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करतो कधी. आता बघा प्रश्न क्रमांक 72. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. आपण जे मार्केटमधले बुक किंवा स्टेट बोर्ड वगैरे वाचतो ना त्यामध्ये हा प्रश्न दिलेला आहे, पण तिथं कसा दिलेला माहिती का, तो मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलं सेंटीमीटर पर सेकंद. म्हणून आपल्यापैकी बऱ्यापैकी जनतेने ना 0.61 त्याचं आन्सर मार्क केलं होतं. आता बघू याच्या मागचं लॉजिक. 6.8, 0.61, 61 आणि 16. आता ज्यांना 25, 75 आणि 75, 25 याचं लॉजिक ज्याला कळालं त्यांना स्वतः याचा आन्सर काढलेला असणार आहे. बघा आता 61 आणि 16 हे एकमेकांच्या उलटे दिलेले बरोबर आहे. आणि 61च का घेतला आपण, हे पॉईंट काढून टाका बरं 61, इथला पॉईंट काढून टाका 61 आणि इथं 61. म्हणजे एक आन्सर त्यांनी जास्त वेळ घेतलेला आहे. म्हणून आपण इथं मार्क करताना काय केलं तर पर्याय क्रमांक 3 आन्सर निवडलेले आहे. मग 72चा आन्सर काय 3. आणि तुम्ही स्वतः वर्कआउट म्हणजे तुम्ही स्वतः वर्किंग करून बघा याच्यावर, तुम्हाला जाणवतील पॉईंट. तुम्ही मेन्सला घ्या किंवा मेन्सचे क्वेश्चन घ्या किंवा कोणतेही घ्या, तुम्हाला दिसेल असं की अरे नाही हे लॉजिक फॉलो होत आहे आयोगामध्ये. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा हे डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो, तर हा आपला कंटेंटचा भाग होता. बघा याच्यासाठी तुम्हाला काही लॉजिक वगैरे काही नव्हतं, पण इथे आहे ना 2021ला वगैरे प्रश्न आलेला आहे. तिथं आपण एक्सप्लेनेशन घेतलं होतं खाली आणि तिथं हे बोर्डेटुला पर्ट्युसिस हे तिथं एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचं एक उदाहरण दाखवू शकतो तुम्हाला. आता एक मिनिट. आता इथे बघा स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा हा प्रश्न आलेला होता, तर तिथे ना आपण ह्याचं एक्सप्लेनेशन देताना इथं डांग्या खोकला बोर्डेटेला पर्ट्युसिस म्हणून इथं एक्सप्लेन केलेलं होतं खाली. इथं सर्वात खाली जर बघा पेजच्या इथे दिलेले बघा. आता पुन्हा बघा हा प्रश्न. हा जर्मन सिल्वर हा कंबाईन वीजचा ॲज इट इज कॉपी. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. तांबे, जस्त, कथील. इंग्लिशमध्ये वाचूया. कॉपर, झिंक, टीन. 2 कॉपर, निकेल, झिंक. 3 कॉपर आणि झिंक. 4 कॉपर आणि टीन. यापैकी जर बघितलं आपण तर याचा आन्सर सरळ आता PYQ जर आला ना तो आपला चुकलाच नाही पाहिजे. याचा आन्सर काय पर्याय क्रमांक 2. आता याचं एक्सप्लेनेशन आहे ना आपण तिथं दिलेलं होतं बघा 20मध्ये. तुम्हाला त्याचा एकदा फोटो दाखवतो मी इथे.
हे बघा, अगोदरची मी पहिल्यांदा लोकसंख्येची घनतेविषयी तुम्हाला बोललो होतो की गडचिरोलीविषयी विचारलेलं आहे. हे बघा, इथे विचारलेलं होतं ते 2020च्या पेपरला विचारलेलं आहे. आता तसंच त्यानंतर आपला दुसरा आता जे तुम्हाला प्रश्न सांगितलं आहे बघा, आपला होता बोटेरिला पर्ट्युसिसवाला, बरोबर. त्यानंतर जो आपला पहिला प्रश्न होता कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश डॅश असते काय? कॉपर, झिंक आणि निकेल. अदर आलेज कोणते? द ब्रास बघा, झिंक आणि कॉपर. ब्रॉन्झमध्ये टिंकू ध्यानात ठेवू शकतो, टीन आणि कॉपर. गन मेटल कॉपर, टीन, झिंक आणि लीड. त्यानंतर सोल्डर, लीड आणि टीन. त्यानंतर मॅग्नेलियम, आता याच्यात फिलच कसा येतो मॅग्नेल आणि ॲल्युमिनियमचा. त्यानंतर म्हणजे ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण असतं. त्यानंतर ड्युरेलियम, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज. स्टेनलेस स्टीलमध्ये काय असतं? फेकोनी कार्बन, म्हणजे फेरस, क्रोमियम, निकेल आणि कार्बन. निकेल स्टीलमध्ये फेरस आणि निकेल. म्हणजे हा क्वेश्चन आहे ना ॲज इट इज रिपीट झालेला आहे. याच्यासोबतचे काही तुम्हाला कंटेंटसाठी दिलं आहे याच्यामध्ये. आता बघूया आपला पुढचा प्रश्न. हे आपण आता तिथंच बघितला. म्हणजे आपले जे PYQ आहेत ना ते बऱ्यापैकी पाठच पाहिजेत. PYQ जर पाठ असले ना तर एकदा आपण समजा तो जर PYQ ॲज इट इज रिपीट झाला तर आपल्याला जो वेळ मिळणार आहे ना तो वाढतो बघा. म्हणजे वेळ मिळणार वाढतो म्हणल्यापेक्षा आपल्याला लवकर आन्सर क्लिक होते आणि तो वेळ वाचतो आपला विचार करण्यामध्ये किंवा मार्किंग करण्यामध्ये. आता बघा त्यानंतरचा 79 प्रश्न घेऊया. ॲस्पिरिनचे रासायनिक नाव डॅश डॅश काय? एक ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. 2 ओ इथाइल सॅलिसिलिक ॲसिड. 3 ओ मिथाइल सॅलिसिलिक ॲसिड. ओ बेन्झोइल सॅलिसिलिक ॲसिड. आता मी अगोदरचे जे पेपर एक्सप्लेन केलेले आहे तुम्हाला 20, 21, 22चे, तर यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की जर तिचं तुम्हाला रासायनिक नाव म्हणजे केमिकल नेम, सायंटिफिक नेम असल्या गोष्टी जर आल्यात ना तर पहिलं ऑप्शन मार्क करायचं, पहिलंच मार्क करायचं. फॉर एक्झाम्पल घ्या, 21ला टोबॅकोवाला प्रश्न आलेला आहे, तिथं सायंटिफिक नाव आलेलं आहे. त्यानंतर 22ला एक क्वेश्चन आलेला आहे, तिथं सायंटिफिक नाव आलेलं आहे, तिथे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर 20चा प्रश्न घ्या, तिथे सायंटिफिक नावचं पहिलंच ऑप्शन दिलेलं आहे. राज्यसेवा घ्या, तिथे पहिलंच ऑप्शन दिलेलं आहे. आणि एकदा जोड्याला 4 नावं दिलेली होती प्राण्यांची नावं दिलेले, सिंहाचे, टायगरचे वगैरे, आणि तिथं त्यांनी सायंटिफिक नेम दिलेले त्यांचे. तर आपण तिथे सांगितलेलं आहे की जर सायंटिफिक नेम दिलेला असेल त्या वनस्पतीचं, त्या प्राण्याचं, तर ते बरोबरच पकडायचं. आणि तिथे पण त्यांनी ते बरोबरच पकडलेलं आहे आणि वरीलपैकी सर्वच आन्सर आहे. म्हणजे एक की जिथं केमिकल नेम येईल ना किंवा जिथं सायंटिफिक नेम येईल तिथं पहिलंच ऑप्शन मार्क करायचं. हे बघा, आपले डेमोचे जेवढे क्वेश्चन होते त्याचं ॲनालिसिस दिलेलं आहे. आता बघा इथं आम्ही तुम्हाला आहे ना प्रत्येक प्रश्नाचं बरोबर डिटेल ॲनालिसिस दिलेलं आहे. साधारणपणे आम्ही 900 प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे 18 तासांमध्ये. तिथं तुम्हाला कन्सेप्च्युअल आणि शॉर्ट ट्रिक्स थ्रू विश्लेषण केलेलं आहे. आता इथं मार्गदर्शक तो मी एक आणि ज्ञानेश्वर सर आहेत आपले. आम्ही इथं एकदम क्षुल्लक फीस ठेवलेली बघा, 399 रुपये. म्हणजे आपण जरी एकदा जेवायला जरी गेलो एक वेळचं तरी याच्यापेक्षा जास्त बिल होईल, बरोबर आहे. त्यामुळं आणि यात आम्ही काय केलेलं आहे, जे पहिले 100 मुलं असतील ना त्यांना कन्सेशन दिलेलं आहे, त्यांच्यासाठी 299 रुपयेच फी आहे. आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ॲडव्हान्स MPSC. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, आपण बॅच याच्यावरच लॉन्च करतोय. तुम्ही स्वतः बॅच जॉईन करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. आम्ही स्वतः मेन्स दिलेले आहेत, प्रिलिम मेन्स दिलेले आहेत. तर यामधून म्हणजे आम्ही काही ज्या गोष्टी शिकलो किंवा ज्या चुका जाणवल्या त्या चुकांमुळे जे शिकलोय, ज्या इम्प्रूव्हमेंट केल्या, ज्यामुळे स्कोअर वाढलेत, त्या सर्व गोष्टी या बॅचमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी नक्की सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्याचा ज्याने बॅच जॉईन केलेली ना त्याचा मिनिमम 5 ते 7 मार्काचा तरी बेनिफिट त्याला फायदा होईल. 5 ते 7 मार्क तरी त्याचे
नक्की वाढतील. एवढं बोलून आता ही एक बॅच जॉईन करा आणि सोबत राहूया. ठीक आहे, थँक्यू.